मी माधवभाऊ गव्हाले, एक आदिवासी सेवक. काल पेपरमध्ये एक बातमी वाचली. माजी शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आदिवासी समाजावरती भयंकर असा एक आरोप केलेले. गेले 10 वर्ष त्यांना या तालुक्याने खासदारकी म्हणून निवडून दिलं, प्रतिनिधित्व दिलं. परंतु काल त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या कार्यकाळ व्यवस्थित नसेल म्हणून त्यांना कालच्या लोकसभेमध्ये अपयश आलं. परंतु ते अपयश आदिवासींमुळे आलेलं नाही, परंतु त्यांच्या तोंडातून मात्र जे उद्गार बाहेर पडले की राम मंदिर अयोध्येमध्ये झालं आणि आदिवासी समाज रावणाला मानणारा आहे आणि आदिवासी समाजाचं म्हणजे रामाचं मंदिर झाल्यामुळे आदिवासी समाजानं मला मतदान केलं नाही, हे अत्यंत चुकीची बाब. आदिवासी समाज हा रामाला मानणारा आहे. आदिवासी भागामध्ये रामाचे पाऊल लागलेले. उजनी या गावी जिला सीतापाऊल असं म्हटलं जातं की तिथे स्वतः राम येऊन गेलेले आहेत. लव अंकुशाचा जन्म या ठिकाणी झाले असं वाल्मिकी रामायणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि हा सर्व आदिवासी समाज या देवदेवतांना मानणारा असा आहे. आज पारंपरिक म्हटलं तर आमच्या या आदिवासी भागामध्ये अनेक गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम बोहडा या नावाने केले जातात. त्यामध्ये रावण असेल, राम असेल, लक्ष्मण असेल, भैरोबा असेल, काळबाई असेल, असे सर्व देवतांचे सोंग नाचवले जातात. आणि म्हणूनच हा आदिवासी समाज सर्व धर्म समभाव असा वाढणारा समाज असताना सुद्धा खासदार लोखंडेंनी या समाजावरती जो आरोप केलेला आहे तो अत्यंत निंदनीय असा आहे. साहेब, तुमच्या त्या कर्तृत्वाने तुम्हाला अपयश आलं. तुम्ही कधी आदिवासी समाजाकडं त्यांचे दुःख कधी फुटले नाही, त्यांचे अश्रू कधी फुटले नाही, त्यांच्या समस्या कधी आपण जाणून घेतल्या नाही. आणि आपण मात्र तुमच्या कर्तृत्वाने अपयश आलं असताना आदिवासी समाजामुळे मला अपयश आलं हे जे वक्तव्य केलेले आहे ते अत्यंत चुकीचं आहे. आपण आदिवासी समाजाची निश्चित माफी मागावी. नव्हे तर आदिवासी समाज एक वेळेत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडलं जाईल अशी आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. आणि पुन्हा लोखंडे साहेबांच्या या वक्तव्यामुळे निषेध व्यक्त करतो. जय. मी अनंत माधव गाणे, समाजसेवक. काल जे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी जी बाईक दिली आणि आदिवासी समाजाच्या भावना दुखवतील असं जे वक्तव्य केलं, ते वक्तव्य असं आहे का संपूर्ण आदिवासी समाज हा रावण समजल्याने त्यांना जाहीर निषेध करतो. आम्ही जे जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जे सदाशिव लोखंडे साहेबांनी केलंय ते करू नये. आणि जे आदिवासीमध्ये रूढी परंपरानुसार राम लक्ष्मण मंदिरं, परत विठोबा, जे देवतांचे नावं घेऊन जो समाज सांप्रदायिकपणे काम करतोय, संप्रदायामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन काम करतोय, त्या समाजाला ज्या भावना दुखवल्यात त्याचा मी परत जाहीर निषेध करतो. आमच्या त्या समाजाचे जे राम लक्ष्मण हे दैवत आहे आणि त्यांनी खासदार म्हणताय का रामाचं मंदिर बांधल्यामुळं आम्हाला आदिवासी समाजाने मतदान केलं नाही, तर हे सर्व चुकीचं आहे. जे त्यांनी कधी आदिवासी भागामध्ये कधी येऊन पाहिलं नाही, 10 वर्ष त्यांना दिली खासदारकीचे, ते खासदारकीमध्ये कधी घरोघर गेले नाही, एखाद्या गावाला निधी दिला नाही, त्यांना समाजाने स्वीकारलं 10 वर्षे. पण आज ते पडल्यामुळं त्यांची भावना ते कोणत्याही स्वरूपात जर दातूर येऊन व्यक्त करत असतील त्याचा आम्ही सर्व समाज, आदिवासी संघटना, संप्रदाय संघटना, ट्रस्ट, सर्व आदिवासी समाज त्याचा जाहीर निषेध करतोय. आणि समाजाची माफी जर नाही मागितली त्यांनी तर मग आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय. ते आंदोलन होईल, त्याला सर्वस्वी जबाबदार लोखंडे साहेब राहतील. लोखंडे साहेबांनी आमच्या समाजाची प्रथमतः माफी मागावी अशी मी भावना व्यक्त करतो. समाजाच्या वतीनं परत एकदा निषेध करतो आणि जय आदिवासी. धन्यवाद. काल झालेल्या देशाच्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांचा पराभव झाला आणि त्या पराभवाचं खापर आमच्या आदिवासी समाजावर बोलू. कारण काय सांगतात
की आदिवासी समाज राम मंदिर बांधलं म्हणून आदिवासी समाजानं मतदान केलं नाही. आदिवासी समाज हा रामाला आणि सर्व देवतांना मानणारा, सर्व समाजाबरोबर एकरूपपणे राहणारा समाज आहे. लोखंडे साहेबांनी या मतदारसंघात गेली 10 वर्ष या आमच्या अकोले तालुक्यात काम कोणत्या गावाला कोणता निधी केंद्राचा दिला, कोणती विकास कामं केली याचं आत्मपरीक्षण करावं आणि मग आमच्या अकोले तालुक्यातील आदिवासी समाजावर हे वक्तव्य बोलावं. या केलेल्या वक्तव्याबद्दल आदिवासी सर्व संघटनांच्या वतीनं, आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं आणि सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं, सर्व समाज बांधवांच्या वतीनं या केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो आणि या केलेल्या वक्तव्याचा लोखंडे साहेबांनी समाजाची जाहीर माफी मागावी असे मी सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी सोमनाथ सुट्टे, अकोले तालुक्यातील तमाम आदिवासी समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता. काल पेपरला लोकमतला जी या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार माननीय सदाशिव लोखंडे साहेब यांनी जी त्यांची बातमी आलेली की माझा जो पराभव झाला हा अकोले तालुक्याच्या आदिवासी समाजामुळे झाला, का तर मी रामाचं मंदिर बांधलं आणि अकोले तालुक्यातील आदिवासी समाज हा रावणाला मानणारा असल्यामुळं ते नाराज झाले राम मंदिर बांधल्यामुळं आणि त्यामुळं त्यांनी मला मतदान केलं नाही, त्यामुळे माझा पराभव झाला. अशा प्रकारचं पराभवाचं खापर त्यांनी आदिवासी समाजावर फोडलेलं आहे. खरं तर माझा लोखंडे साहेबांना एक प्रश्न आहे की साहेब, आपण आमच्या आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, चालीरीती या पाहिल्यात का, अभ्यासल्यात का? आमचा आदिवासी समाज हा आमची परंपरा जपून, आमच्या वेगवेगळ्या आमचे जे कुलदेवता असतील या दैवतांना जपून किंवा यांची उपासना करून या जगातल्या सगळ्याच देवदेवतांची उपासना करत आहे. त्यामुळं रामाचं जे अस्तित्व हे आमच्या अकोले तालुक्यामध्ये झालेलं आहे. दंडकारण्य जो भाग आमच्या अकोले तालुक्यातला आहे आणि त्या ठिकाणी वनवासामध्ये असताना रामाला लोकांनी त्यावेळेला पूजलेलं आहे. आणि आजही आमच्या आदिवासी समाजामध्ये श्रावण महिन्यामध्ये घरोघरी रामायणाची कथा लावली जाते, लोक श्रवण करतात. आणि अशा प्रकारे जर आपण वक्तव्य करून आमच्या आदिवासी समाजाला आपण अपमानित करीत असाल तर या शब्दाचा खऱ्या अर्थानं तुमचा मी निषेध करतो या तालुक्याच्या वतीनं. आजपर्यंत गेली 10 वर्ष तुम्हाला या ठिकाणी आम्ही खासदार पाठवलं, संसदेमध्ये खासदार पाठवलेलं आहे आणि आताही काही तुम्हाला आदिवासी मतदान केलेलंच आहे ना. आणि मग असं जर असेल तर ह्या मागच्या इलेक्शनमध्ये आणि आताच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला जे लोकांनी आमच्या आदिवासी समाजाने काही मतदान केलं त्याचा तुम्ही घोर अपमान करताय असा माझा तुमच्यावर एक खास आरोप आहे. आणि म्हणून तुम्ही आमच्या सर्व तमाम आदिवासी बांधवांचं या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची मी आपल्याला एक आवाहन करतो. आणि जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यामध्ये याचा विचार आम्हाला नक्कीच करावा लागेल. इलेक्शन येतील, इलेक्शन जातील, निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु अशा प्रकारचं एखाद्या समाजावर आपल्या कर्तृत्वहीन बाबीवर विचार न करता, आपण स्वतः आत्मपरीक्षण न करता आपल्या पराभवाचं खापर हे आदिवासी समाजावर फोडणं हे अत्यंत चुकीचे आहे. याबाबत खरोखर तुम्ही निश्चित माफी मागितली पाहिजे, अन्यथा पुढच्या काळामध्ये आमचा आदिवासी समाज हा तुमच्या विरुद्ध रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी मी मत व्यक्त करतो.